रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक रंगतदार होणार यात शंकाच नाही, कारण युती असलेली शिवसेना भाजप रत्नागिरीत यावेळी मात्र एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी करून निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलाय। पूर्वी राष्ट्रवादीत असलेले आणि आता शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी राहुल पंडित यांना संधी देण्यात आली आहे, तसंच स्पष्ट बहुमत आम्हालाच मिळेल असा दावा शिवसेना करते। पाण्याची मोठी समस्या होती, ही शिवसेनेच्या माध्यमातून आता सुटली आहे, त्याचे टेंडर निघालेलं आहे। गटाराचा जो विषय आहे हाही शिवसेनेच्या माध्यमातून मार्ग आहे। 2 स्मशानभूमी मोठे जो हा विषय रत्नागिरीतला होता, हा पालकमंत्र्यांच्या माध्यमातून DPDC मधून तोही निधी आपल्याला 1 कोटी रुपये उपलब्ध झालेला आहे। आणि या रत्नागिरी नगर परिषद 30 पैकी 80% जागा या शिवसेनेच्या निवडून येतील। गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपनं युती करून रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक लढवली होती। यावेळी युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं। तब्बल 23 नगरसेवक एकट्या युतीकडे होते। मात्र विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि शिवसेनेचे नगराध्यक्षाची टर्म असून देखील भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यात युती करण्याची घोषणा झाली खरी, मात्र रत्नागिरीत शिवसेना भाजपनं एकला चलोचा नारा दिलाय। त्यामुळे नगराध्यक्ष उमेदवारांची संधी पुन्हा भाजपनं महेंद्र मयेकर यांना दिली आहे। आमचीच सत्ता येणार असा विश्वास भाजपनं व्यक्त केलाय। रत्नागिरी शहराचा विकास करत असताना रत्नागिरीचा DP प्लॅन असेल, त्याचबरोबर कचऱ्याचं नियोजन असेल, ते अत्यंत सुयोग्य पद्धतीनं करण्यात यावं यासाठी भारतीय जनता पार्टीची वाटचाल आहे। तर आघाडीतर्फे राष्ट्रवादीला नगराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे। आघाडीकडून उमेश शेटे यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले। एकूण 30 पैकी 24 जागा राष्ट्रवादी तर 6 जागा काँग्रेस लढवणार आहे। आघाडीनंही रत्नागिरी परिषद जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे 2001 साली जवळजवळ 17 नगरसेवक निवडून आलो होतो आणि 1 नगराध्यक्ष होता। आत्ता मला विश्वास आहे की आत्ताच्या 2016 मध्ये आम्ही 31 जागांपैकी स्पष्ट बहुमत मिळवू, म्हणजे सुमारे 16 ते 18 जागा मिळवून आम्ही विजयी होऊ। रत्नागिरी नगर परिषदेमध्ये सर्वच पक्ष आपली सत्ता येणार असं छाती ठोकपणे सांगतात। मात्र मतदार राजा नेमका कुणाला कौल देतो हे 28 नोव्हेंबरच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।